सर्व पक्षांच्या मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला। बघा, राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे। मुख्य प्रतोदांना आता वेतन आणि भत्ता वाढ नाही, मात्र कर्मचारी स्टाफ वाहन सुविधा मिळणार आहे। मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, मोठी बातमी आहे, मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी बातमी आहे। नक्कीच विधानसभा आणि विधान परिषदेतील जे मुख्य प्रतोद असतात आणि प्रतोद यांना आहे तो मंत्रिमंडळाचा दर्जा आहे तो दिलेला पाहायला मिळतोय। विशेष करून ज्या पक्षाचे 10% सदस्य आहेत त्यांच्याच फक्त मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांना खरं तर हा दर्जा आहे तो दिलेला पाहायला मिळतोय। आणि यामध्ये मुख्य प्रतोद यांना आहे तो कॅबिनेटचा दर्जा असणार आहे, तर प्रतोद यांना आहे ते राज्य मंत्रिमंडळाचा आहे तो दर्जा दिला गेलेला आहे। आणि विशेष करून यांचे वेतन आहे ते खरं तर मुख्य प्रतोद यांना 25,000चं, प्रतोद यांना 20,000चं वेतन देखील आहे ते निश्चित केलेलं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर या मुख्य प्रतोदांची बढती झाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने जे मंत्र्यांना सुविधा असतात त्याच पद्धतीची सगळ्या सुविधा देखील आहेत त्यात मिळणार आहेत। ते एक टंकर एकक असेल, गाडी असेल, शिपाई असेल, या सगळ्या निश्चितच गणेश, आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।